नमस्कार मंडळी, आज बनवणार आहे मराठवाडा साईड रस्सा वांग्याची भाजी। तर त्यासाठी मी इथे आता कढई गरम केलेली आहे। तेल घातलं, जिरे मोहरीची फोडणी केली, लसूण घातला, कढीपत्ता घातला, कांदा घातला। कांदा छान परतल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो घातला, तोही छान परतून घेतला। टोमॅटो परतल्यानंतर वांग्याच्या फोडी करून घेतल्या अशा छोट्या छोट्या। आणि आता घरगुती आपले मसाले, हळद, लाल तिखट, चवीपुरतं मीठ, हिंग घालायचं आणि छान असं मिक्स करायचं। आपल्याला किती रस्सा हवा आहे, क्वांटिटी किती पाहिजे आहे त्यानुसार ह्यामध्ये पाणी घालायचं। पाणी घालायचं, छान असं मिक्स करायचं आणि झाकून भाजी शिजवून घ्यायची। जरा भाजी शिजत आल्यानंतर त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं किंवा डाळवं, खोबरं, शेंगदाणे, आलं लसूण असं वाटण करून घातलं तरी खूप छान लागतं। पण मी आज आता गडबडीमुळे फक्त शेंगदाण्याचं कूटच घातलेलं आहे आणि कोथिंबीर घातली। आता छान मिक्स करायचं आणि थोडंसं शिजवून घ्यायचं। बघू शकता आता इथे ऑलमोस्ट भाजी शिजतच आलेली आहे। इतकी छान चवीला लागते ना ही भाजी, भाताबरोबर, भाकरी, चपाती बरोबर सुद्धा खाता येते। आणि ह्या भाजी बरोबर ताक किंवा दही असेल तर अतिउत्तमच, खूप छान होते। तुम्ही एकदा नक्की अशा पद्धतीने करून बघा मंडळी, फार अप्रतिम होते चवीला ही भाजी। चला तर मग चॅनलवर नवीन असेल तर पटापटा सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। धन्यवाद।